स्थानीय रेलवे स्टेशन मार्ग स्थित होटल रामगिरी इंटरनेशनल में आज दोपहर 3 बजे के आसपास उस समय हंगामे वाली स्थिति बनी जब सिटी कोतवाली के थानेदार मनोहर कोटना के दल बल सहित इस होटल में पहुंचे और होटल के सामने पुलिस का तगड़ा बंदोबस्त लगा दिया गया, जिसे देखते हुए शहर में कई तरह की चर्चाएं चलनी शुरू हो गई। लेकिन इसके बाद ये जानकारी निकलकर सामने आई कि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ में विभिन्न पदों पर ठेका नियुक्त कर्मचारियों की नियुक्त करने हेतु नागपुर स्थित एक आउटसोर्सिंग एजेंसी के अधिकारियों द्वारा आज होटल रामगिरी में इच्छुकों की साक्षात्कार लिए जा रही थी, जिसे लेकर युवा कांग्रेस पदाधिकारियों द्वारा आरोप लगाया गया कि संबंधित कंपनी द्वारा साक्षात्कार देने हेतु पहुंची इच्छुक आवेदकों से विद्यापीठ में नियुक्ति के बदले 10-10 हजार रुपए मांगी व वसूली जा रही है, जिसकी शिकायत युवा कांग्रेस के पदाधिकारी ने सिटी कोतवाली पुलिस को देने के साथ ही कोतवाली पुलिस की पथक को मौके पर बुलाया था। इस संदर्भ में मिली जानकारी के मुताबिक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ में ऑफिस असिस्टेंट, स्टेनोग्राफर व मल्टीटास्किंग सेमी स्किल्ड वर्कर जैसे करीब 80 पदों पर ठेका नियुक्त कर्मचारियों की नियुक्ति का जिम्मा विद्यापीठ प्रशासन द्वारा नागपुर की ग्रेट शेरलॉक EFMS प्राइवेट नामक कंपनी को दिया गया था, जिसके बाद कंपनी ने विज्ञापन जारी करने के साथ ही इच्छुक अभ्यर्थियों को साक्षात्कार हेतु होटल रामगिरी इंटरनेशनल में बुलाया था, जहां पर एक कमरे में साक्षात्कार की प्रक्रिया चल रही थी। आरोपों के मुताबिक इंटरव्यू देने हेतु पहुंचे कुछ आवेदकों ने युवा कांग्रेस के स्थानीय पदाधिकारियों से संपर्क करते हुए शिकायत दर्ज कराई कि संबंधित कंपनी के अधिकारियों द्वारा उनसे नियुक्ति की एवज में 10-10 हजार रुपए मांगी जा रही है। ये पता चलते ही विद्यापीठ की सीनेट की सदस्य अमोल देशमुख व प्रशांत विखी सहित युवा कांग्रेस के पदाधिकारी समीर जवंजाल, शुभम बांबल, संकेत साहू व आकाश गेडाम तुरंत होटल रामगिरी पहुंचे। साथ ही उन्होंने कोतवाली पुलिस को सूचित करते हुए पुलिस पथक को भी मौके पर बुला लिया, जिसके बाद कोतवाली के थानेदार मनोहर कोटनाकी ने मौके पर पहुंचकर हालात का जायजा लेते हुए साक्षात्कार की प्रक्रिया चला रही कंपनी के अधिकारियों के साथ चर्चा की। साथ ही साथ साक्षात्कार देने हेतु उपस्थित कई आवेदकों के साथ ही बातचीत करते हुए जानकारी हासिल की। खास बात ये रही कि इस समय इंटरव्यू देने हेतु उपस्थित आवेदकों में से कुछ के द्वारा ददी स्वर में ये बात कही गई कि विद्यापीठ में ठेके पर नियुक्त की एवज में उनसे कंपनी के अधिकारियों द्वारा पैसों की मांग की गई। लेकिन हैरत वाली बात ये रही कि इसे लेकर किसी ने भी आगे आते हुए स्पष्ट तौर पर कुछ नहीं कहा और पुलिस ने शिकायत भी दर्ज नहीं कराई। वहीं सूत्रों से ये भी पता चला कि होटल रामगिरी में युवाओं का इंटरव्यू ले रही कंपनी अधिकारियों ने कथित तौर पर खुद से गलती हो जाने की बात को स्वीकार किया। बहरहाल इस पूरी मामले को लेकर फिलहाल पुलिस ने किसी के खिलाफ कोई शिकायत दर्ज नहीं हुई। इसके चलते कोतवाली पुलिस मौके से बेरंग वापस लौट गई। वहीं युवा कांग्रेस के पदाधिकारियों ने अब इस मामले को लेकर सोमवार 1 जून को विद्यापीठ प्रशासन से जवाब तलब करने तथा विवि की आगामी सीनेट सभा में इस मामले को जबरदस्त ढंग से उठाने की बात कही है। अमरावती येथील जे रामगिरी हॉटेल आहे तिथे एका कंपनीतर्फे भरती प्रक्रिया राबवली जात आहे अशी आम्हाला युवा काँग्रेस NSUला माहिती मिळाली आणि ही कन्सल्टन्सी त्यांच्याकडून 10-10 हजार रुपये मागत आहे। तर त्यात गंभीर मुद्दा असा आहे की या कन्सल्टन्सी ही जागा भरती आहे ही संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने यांना कंत्राट दिलेला आहे की मनुष्यबळ पुरवठ्याचा। तर त्याची इंटरव्ह्यू आज हे विद्यापीठातून घेता एका हॉटेलमध्ये विद्यापीठाचे जागा भरण्याची इंटरव्ह्यू घेत आहेत आणि कॅन्डिडेटला 10,000 रुपये पर हेड जागेनुसार हे मागत आहेत। तर आजचा आमचा आक्षेप असा आहे की एवढी ही प्रतिष्ठित आपली संस्था आहे अमरावती संत गाडगे अमरावती विद्यापीठ, तर यांच्यासोबत यांचा जो करार झाला असेल त्या ज्यांना विद्यापीठाने मुभा दिली आहे का की तुम्ही 10,000 रुपये घ्या, दिली नसेल तर यांच्यावर ते काय कारवाई करणार आहेत, हे 10,000 रुपये ते काय म्हणून घेतात, ही जी येणारे उमेदवार आहेत यांची पिळवणूक जी होत आहे यामध्ये विद्यापीठ यांच्यासोबत सामील आहे का याचं उत्तर कुलगुरूंनी दिलं पाहिजे। आम्ही त्यांना सोमवारी याच्याबद्दल विचारणार आहेत। मात्र यांचा जो करार झाला आहे त्यामध्ये यांनी 1% सर्व्हिस चार्ज त्यांनी कबूल केला की आम्ही 1% सर्व्हिस चार्ज विद्यापीठाकडून घेत आहे। सर्व्हिस चार्जच्या व्यतिरिक्त हे 10,000 रुपये घ्यायचा अधिकार यांना दिला कोणी, हा ते आमचा सवाल आहे। आम्ही ही भरती प्रक्रिया आज थांबवलेली आहे। आता सोमवारी त्याचा काय निर्णय होईल विद्यापीठात तर आम्ही पण जाऊ आणि ते पण विद्यापीठासमोर जाणार आहेत। कोणत्या पदावर त्यांनी म्हणत काही ऑपरेटर आहे, काही मल्टीटास्किंग स्टाफ आहे, असे काही पद त्यांनी दिलेले आहेत। तर आमचा ते आक्षेप अजूनही असा आहे की जे तुम्ही विद्यार्थी लावणार आहेत जर ते 10,000 रुपये घेऊन जर तुम्ही कॅन्डिडेट लावणार आहेत आणि ते जर उद्या परीक्षा विभाग गोपनीय विभागात लागले, जे पैसे देऊन लागले, तर त्याची काय गॅरंटी की तो म्हणजे त्याच्या पदाशी तो लॉयल राहील आणि गोपनीय विभागात असताना परीक्षा विभागात असताना कोणता गैरप्रकार करणार नाही याची गॅरंटी कोण घेईल? वैभव देशमुख, शहर अध्यक्ष अमरावती युवक काँग्रेस। मी डॉक्टर प्रशांत विखे, सिनेट सदस्य संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती। आज गेट सरलॉक या कंपनीला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा एक कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मिळालेला आहे आणि आज त्या संदर्भामध्ये आज रामगिरी हॉटेलमध्ये इंटरव्ह्यूचं आयोजन त्यांनी केलेलं होतं आणि या इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून 10,000 रुपये कॅश घेण्याच्या संदर्भात आम्हाला माहिती प्राप्त झाली
आणि 10,000 रुपये पर विद्यार्थ्यांकडनं जो काही कर्मचारी म्हणून लागणार असेल त्यांच्याकडनं घेण्याचा घाट त्या कंपनीच्या माध्यमातून होत आहेत. म्हणजे मुळातच जी कंपनी आता सुरुवात होत आहे आणि ती कंपनी खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आतापासून सुरुवात करत आहेत. विद्यापीठ अत्यंत संवेदनशील असणारं असं एक विभाग, परीक्षा विभाग असतो आणि या सगळ्या विभागामध्ये जर असे भ्रष्टाचारी लोक आणि भ्रष्टाचारी कंपन्यांनी प्रवेश केला तर या एकंदरीत व्यवस्थेचा प्रवास कोणत्या दिशेने जाईल हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. कारण या तरुणांना गुंडवण्याचं काम हे कंपनीचे लोक करतात आहेत. आणि आता जेव्हा आमची सर्व मंडळी इथे त्यांना भेटायला आलीत तर माझं चुकलं, जर कंपनीचं आमचं असं म्हणणं आहे की जो सरचार्ज 1% आहे तो त्यांच्या पगारातून सुद्धा घेतला पाहिजे आणि पगारातून देण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे, मेंटेनन्सचं काम केलं पाहिजे. पण आम्हाला खर्च पाहिजे, आम्हाला एकंदरीत मेंटेनन्ससाठी पैशाची गरज आहे, अशा स्वरूपाचा त्यांचा एजन्सीचा जो संबंधित माणूस आहे तो बोलतायत. तर हे चुकीच्या पद्धतीनं होते आहेत आणि हे गुंडावून म्हणजे हे सगळे षडयंत्र आहेत. हे षडयंत्र हाणून पाडण्याचं काम अमरावती शहरातील युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणि काँग्रेसच्या माध्यमातून होते आहेत. खरं म्हणजे या सर्व पोरांचं कौतुक केलं पाहिजे की चांगल्या पद्धतीनं तरुण पोरांना गुंडवणाऱ्या यंत्रणेचे सहभागी करून घेण्याचं काम करत असेल. आज यांनी 10,000 घेतले, उद्या विद्यापीठाच्या कॉन्फिडन्स क्षेत्रामध्ये 50,000 घेईल आणि मग पेपर ज्या पद्धतीनं पेपर फुटीचे प्रकरण होतात, नीटच्या एक्झामचे पेपर लीक होण्यासारखे प्रकार अमरावती विद्यापीठामध्ये उद्या होणार नाहीत का, हा सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणून अशा चुकीच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्या विद्यापीठांनी सुद्धा विचार करण्याची वेळ आली पाहिजे. कुलगुरूंनी सुद्धा विचार केला पाहिजे, कुलसचिवांनी विचार केला पाहिजे की अशा कंपनीला आपण आपल्या परिक्षेत्रामध्ये प्रवेश द्यायचा की नाही आणि चुकीच्या माणसाला जर प्रवेश दिला तर कशा पद्धतीने व्यवहार होतो हे सुद्धा यावरून आपल्याला सगळ्यांना निदर्शनास येईल. आणि सर्व तरुणांना एक विनंती आहे की कसल्याही प्रकारचे पैसे, कसल्याही प्रकारचा व्यवहार या संबंधित कंपनीशी करू नये. तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर व्हायला ते फुकट होईल, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आज आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना आमच्या कुटिया प्रशांत बोंडे यांच्याकडून माहिती मिळाली की हॉटेल रामगिरी येथे एक कंपनी आली आहे आणि त्या कंपनीचा इंटरव्ह्यू सुरू आहे आणि त्यामध्ये प्रति कॅन्डिडेट 10,000 रुपये घेतल्या जात आहेत आणि या गोष्टीला युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे आणि ते तिथे आलेले आहेत. अशा माहितीवरून आम्ही संपूर्ण महिला अंमलदार, पोलीस अंमलदारसह आमचे खुफिया आणि आम्ही इथं आलो असता या ठिकाणी जे ग्रेट सेरलॅक EFMS ही कंपनी आहे जी विद्यापीठाला एम्प्लॉईज प्रोव्हाइड करते आणि त्यासोबत त्यांचा करार पण झालेला आहे. तर यावरून युवक पदाधिकाऱ्यांनी त्यांना जाब विचारले, त्यावरून ते 10,000 काही त्यांनी घेणे रद्द केलेले आहे आणि जे 32 कॅन्डिडेट आले होते त्यांचा इंटरव्ह्यू पण झालेला आहे आणि कॅन्डिडेट्स निघून गेलेले आहेत आणि पुढील जी प्रक्रिया आहे ते यानंतर विद्यापीठच होणार आहे असे जे कंपनीचे जे उपस्थित होते अधिकारी त्यांनी सांगितले. शांतता आहे, सर्व निघून गेलेले आहे.